नमस्कार, मी ॲडव्होकेट हरिदास लांडे. बघा, सध्या मागच्या वर्ष 2 वर्षामध्ये राज्यामध्ये महसूल मंत्री साहेबांनी रस्त्याच्या संदर्भात खूप मोठे जी.आर काढले, खूप मोठे शासनाचे परिपत्रक काढले. कशा पद्धतीने शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध होईल यासाठी बरेचसे शासन निर्णय काढलेले आणि आतापर्यंत बरेचशा प्रमाणामध्ये रस्ते सुद्धा मोकळे झालेले. त्याच्यानंतर शासनाने हे रस्ते शेतकऱ्यांना शासनाच्या खर्चातून करून देण्यासाठी सुद्धा योजना आणलेली आहे, बळीराजा मुख्यमंत्री शेत पानंद रस्ते योजना. आता काय करायचंय, या योजनेच्या माध्यमातून मग तो रस्ता 143 खाली बांधावरचा असेल किंवा वहिवाटीचा रस्ता असेल, मामलेदार कोर्टच्या कलम 5 खाली दिलेला असेल, कुठलाही रस्ता असेल, या रस्त्यांना आता शासन स्वतः मजबूत करून देणार आहे, त्याला अनुदान देणार आहे. म्हणजे रस्ते करण्यासाठी स्वतः शासन पैसे खर्च करणार आहे. परंतु हे करण्यापूर्वी जेवढे काही रस्ते मोकळे झालेले ते रस्ते कशा पद्धतीनं उपलब्ध पाहिजे आणि त्यासाठी काय काय गोष्टी पूर्ण झालेले पाहिजे, तेव्हा शासन त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी शासनाने काय केलंय, आता एक 24 एप्रिल 2026 ला एक परिपत्रक काढलेले आणि सगळे जिल्हाधिकारी असेल, विभागीय आयुक्त असेल आणि भूमी अभिलेख कार्यालय असेल, जमाबंदी आयुक्त असेल, भूमी अभिलेख कार्यालयाच्यासाठी की त्या रस्त्याची मोजणी करून हद्दी खुणा कायम करणं आहे. आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी हे जे काय असेल आयुक्त, हे या महसूलच्या संदर्भात असल्यामुळे ह्या सगळ्यांना हे परिपत्रक काढलेले, कारण की हे याची अंमलबजावणी करणार आहे. आता हे परिपत्रक काय, जास्त व्हिडिओ लंबा न करता एकदम छोटा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. याच्यातला विषय असा आहे, बघा, विषय मी वाचून दाखवतो. ते परिपत्रक तुमच्या स्क्रीनवर तुम्ही वाचू शकता. विषय हे शेत पानंद रस्त्याची कामे हाती घेण्यापूर्वी सीमांकन, मोजणी, सर्वेक्षण करणे व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याबाबत निर्देश. या संदर्भात असा विषय. आता याच्या खालच्या परिपत्रक मध्ये काय दिलेलं आहे, संदर्भ मध्ये त्या संदर्भात जेवढे काही शासन निर्णय या संदर्भात ते शासन निर्णय संदर्भामध्ये टाकलेले. आता खाली बघा, महोदय मध्ये थोडक्यात छोटा पॅरेग्राफ आहे, अगदी 2 छोटे पॅरेग्राफ आहे, तेवढे वाचून दाखवतो. ते वाचल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. बघा, उपरोक्त संदर्भीय क्रमांक 2 मधील शासन निर्णयानुसार, म्हणजे जो काही संदर्भामध्ये 2 नंबरचा शासन निर्णय दिलेले त्याच्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पानंद रस्त्याचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे, सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे व सीमांकन करणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या याच्या अगोदरच्या शासन निर्णयानुसार ह्या गोष्टी सगळ्या शासनाने केलेल्या आहेत. आता बघा, याच्या संदर्भात कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याबाबत सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते हे सगळ्या रस्त्यावरती शासन स्वतः पैसे खर्च करून निधी उपलब्ध करून देऊन रस्ते करून देणारे शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून. आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या. आता याच्यानंतर पुढे काय करायचंय बघा, आता लवकरच मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत निधीचे वितरण करण्यात येऊन शेत पानंद रस्त्याची कामे सुरू करण्यात येणार आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये मी अगोदर सांगितलं होतं की आता शासनाचे डायरेक्ट आता प्रत्यक्ष खाली ग्राउंड लेवलला निधी उपलब्ध करून देऊन रस्त्याची कामं स्वतः शासन सुरू करणार आहेत. त्या अनुषंगाने नकाशावर घेण्यात आलेल्या शेत पानंद रस्त्याची तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 166 च्या कलम 143 अन्वये मंजूर करण्यात आलेला व नकाशावर घेण्यात आलेल्या रस्त्याची कामे हाती घेण्यापूर्वी खालील बाबीची पूर्तता झाली असल्याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे थोडक्यामध्ये जेवढे काही रस्ते आतापर्यंत मंजूर झालेले किंवा जे ऑलरेडी नकाशावरती रस्ते उपलब्ध आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी किंवा एखाद्याने अर्ज करून नवीन रस्ता मागितला आणि त्याला तो रस्ता मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद 7/12 झाली, असे सगळे रस्ते, या सगळ्या रस्त्यांना आता शासन निधी उपलब्ध करून देऊन त्या रस्ते स्वतः मजबूत करून देणार आहे आणि बांधून देणार आहे. त्याच्यासाठी काय काय गोष्टी झालेल्या पाहिजे याच्यासाठी हे परिपत्रक आहे. बघा, 1 नंबरला काय झालेलं पाहिजे, शेत पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणजे जो काही रस्ता सध्या उपलब्ध आहे, जर अतिक्रमण जर केलेलं असेल तर तो सगळ्यात पहिले अतिक्रमण मुक्त पाहिजे, त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं नाही पाहिजे, त्याच्यावरती अतिक्रमण काढलेलं पाहिजे. 2 नंबरला काय, शेत पानंद रस्त्यांना विशिष्ट क्रमांक दिलेला असावा. मागे मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की प्रत्येक ग्रामपंचायतला शासनाचा आदेश आलाय की तुमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमधील सगळ्या रस्त्याची माहिती आम्हाला द्या आणि त्यांना विशिष्ट क्रमांक द्यायचा आहे. आता ती सगळा डाटा शासनाकडे गेलेला आहे, त्याला विशिष्ट क्रमांक
पडलेले आहेत, कारण की क्रमांक पडल्याशिवाय शासनाच्या योजनेमधून कुठलाही रस्ता मंजूर करता येत नाही. त्याच्यामुळे त्याला विशिष्ट ओळख क्रमांक असावा लागतो आणि तो असल्याशिवाय तो रस्ता बांधता येत नाही किंवा त्याचं टेंडर काढता येत नाही. त्याच्यामुळं त्याला विशिष्ट क्रमांक दिलेला असावा. त्याच्यानंतर 3 नंबर काय आहे, संबंधित शेत पाणंद रस्त्याची भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून सीमांकन झालेले असावे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे सगळं झाल्याच्या नंतर त्या रस्त्याची मोजणी झालेली पाहिजे. तो किती फुटाचा रस्ता आहे आणि तो तेवढ्या फुटाची मोजणी होऊन त्याच्या हद्दी खुणा कायम झालेल्या पाहिजे. जर ह्या हद्दी खुणा कायम झालेल्या असेल तर हा रस्ता या योजनेमधून किंवा या शासनामार्फत निधी त्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता बघा, उपरोक्त सूचना व्यतिरिक्त संदर्भ शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये देण्यात आलेल्या सूचनानुसार नकाशावर घेण्यात आलेल्या सर्व शेतपालन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करणे बंधनकारक राहील. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर, रस्ते मजबूत झाल्याच्या नंतर किंवा रस्ते मजबूत व्हायच्या अगोदर, ह्या झाल्याच्या नंतर दोन्ही साईडना त्याला वृक्षारोपण करायचंय, म्हणजे दोन्ही साईडना झाडं लावायचे त्या रस्त्याच्या. अशा पद्धतीचं परिपत्रक शासनाने सध्या काढलेलं आहे. ते परिपत्रकाची अपडेट तुमच्यापर्यंत देणं गरजेची होती. ती अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला फॉलो करा, कारण की असेच नवीन माहितीचे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून बघत असतो.